रहेंगे हम नहीं जो तुम न हो, रहेंगे हम नहीं न चाहिए तुमसे ज़्यादा तुमसे कम नहीं। नमस्कार, मी रमेश शेवडे, पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपल्याला जायचं आहे, मागच्या एका ब्लॉगमध्ये आम्ही गेलो होतो इथे बँकेमध्ये पिऊचं जे बँकेचं आहे पासबुक ते अपडेट करायचं आहे, म्हणजे त्याचे KYC कंप्लीट करायचे आणि ती जी स्कीम आहे सरकारची ती आम्हाला फॉर्म भरायचा आहे तिथला, तर त्यासाठी थोडी धडपड करायची आहे। तर घाटकोपरला जाणार आहोत आम्ही, पहिल्यांदा चिपळूण शाळेत सोडणार, नंतर मग घाटकोपरला जाणार। आणि मी आज घरी आहे कारण आज आमच्या ऑफिसमध्ये मोठा फंक्शन आहे, 25 वर्ष कंप्लीट झाली। आज आहे सिल्वर जुबली, तर मोठं फंक्शन आहे, तिकडे पण जाणार, तिकडचे पण काही मी फुटेज ॲड करेल याच्यामध्ये आणि ते कुठे आहे ते तुम्हाला बघायला मिळेलच पुढे व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ आवडली तर एक लाईक आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुरुवात। चला जाऊया। आज जरा पाऊस कमी आहे, वातावरण आहे पावसाचं पण एवढा पाऊस नाही आहे। चिपळूणला सोडलेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे डोंबिवली स्टेशनला जायचं आहे, तिथून ट्रेन पकडून घाटकोपर बँकेत जायचं। फास्टला आलेलं आहे पण फास्ट अजून काही इंडिकेटर लागलाच नाही, स्लोनी भरपूर टाईम जाईल, बघूया किती वाजता येते फास्ट। घाटकोपरचं रेल्वे स्टेशन हे बघा, पुढे तिकडे आहे मेट्रो स्टेशन आहे पुढे आणि हा इथं स्कायवॉक। आम्ही अगोदर कॉलेजला होतो ना तेव्हा ह्या स्कायवॉकने भरपूर वेळा यायचो इकडे फिरायला, असेच कॉलेजला बंक मारून इकडून यायचो टाईमपास करायला संध्याकाळचा, मजा यायची, बरं वाटतं। हे बघा, हा ईस्टचा आहे, आपण आता ईस्टमध्ये आहे घाटकोपर, तर ह्या स्कायवॉकने जायचं आहे आपल्याला। सकाळपासून पाऊस नव्हता पडला आणि मगाशी एक सर येऊन गेली मस्त, सगळा रोड ओला ओला करून टाकला आणि आमचं काम झालं आहे बँकेतलं, फायनली ब्रांचमध्ये येऊन झालं आहे। आता चाललो आहे, मी खालती चाललो ऑफिसला आणि जीव झाले तर घरी। चिपळूणला घेऊन जाणार आहेत ती 5:30ला सुटणार आहेत, चला जाऊया। परत वातावरण केलं नाही, ती छत्री नाही नेत आहे, छत्री नको। शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की तेज दुर्गति है। CSTला आलो आहे आता, इथून आहे ना जायचं आहे फंक्शनला, इकडे विकी आहे फुल बिल्ला लावून। चला, इथून काहीतरी 5:30चा टायमिंग आहे ना, इथून आहे 4चा टायमिंग होता, बघूया कुठे आहे। नरिमन पॉईंट त्या साईडलाच आहे वाटतं हॉटेल, मजा आहे ना।
आता बस भरेल. हेमंत हेमंत ए हेमंत हे ते हाय. फक्त गाडीला लागेल ते चेक करा सांग त्यांना जरा. BMC ची बिल्डिंग आहे, BMC ऑफिस. आणि ह्या लागले ट्रॅफिक, पाऊस पण जाम आलाय. विधान भवन बघा कसलं जबरदस्त दिसतंय. आपण बॅक साईडने आलो ना. नाही फ्रंट साईड आहे. ही फ्रंट साईड आहे. इथून एंट्री आहे का? DVDची एंट्री नाही. मंत्रालय. या मंत्रालयातल्या सगळ्या बिल्डिंग आहेत ना मागे. त्या तिकडे झालं. कोणत्या साईडला मागे? म्हणते गेले नाही, मंत्रालयाचे मंत्रालय मागे आले. मंत्रालय पाठी विधान भवन. विधान भवनच्या मागे. हे आयनॉक्स. हे आयनॉक्स थिएटर आहे ना ते मागे युनियन बँक. हॅलो बोल. ही युनियन बँकेची आहे ना ती वाली तिकडची. सिंगर पहुंच गए अभी विधान भवन के इधर है. अरे इधर इधर क्या बहुत भीड़ है. इधर क्या है पेपर. इधर क्या हो रहा है. इधर पुलिस. अरे विधान भवन के इधर ही सब भीड़ भाड़ है. सब पुलिस विलिस है ऐसा. ये देखिए कौन है पता नाही. कोणतरी आलंय वाटतं. मुजरी मारामारी करतोय वाटतं. ऐसो मारामारी चालली आतमध्ये. हे गाडीत मारामारी चालली. मारामारी कशी झाली पोलीस. इथे गाडी बघा नरिमन पॉइंट. नरिमन पॉइंटला गर्दी बघा. संध्याकाळची भरपूर गर्दी असते इकडे. हम लोग के लिए प्रोटेक्शन के लिए रखे ना उनको. ठीक है ऐसे. कितना 25 है. कुठून 25 आहे. आजचं फंक्शन इकडे आहे या हॉलमध्ये. आतमध्ये आहे हॉल पण हे बाहेरचा एरिया आहे. हो नमस्कार सर. काय बोलतोस. नमस्कार. मजेत. तू यूट्यूबवरून हो चालू आहे चालू खूप छान आहे तुझं यूट्यूबचं. मला थँक्यू खूप थँक्यू आवडतं. थँक्यू. आणि मी तर बोलतो की सगळ्यांना की अजून ह्यांना लाईक करा तुम्ही. थँक्यू थँक्यू. हां अँटोन सेल्फी घेऊया इथे. इथून एंट्री आहे. इथून एंट्री आहे. आजचा शो आहे ना इथे होणार आहे. आणि इथे जो शो आहे ना आज आपले इंडियन आयडल फेमस पवनदीप आणि अरुणिता यांचा इथे शो होणार आहे. आणि लाईव्ह सिंगिंग असणार आहे इथे. हे बघायला भेटणार आपल्याला. आणि इथे आज आम्ही थोडं लवकर आलो आहे. अजून स्टाफ यायचं बाहेर. आम्ही ना इथे पवनदीप सरना भेटण्यासाठी आलेलो आहे. बघूया भेटतायत का. धडधड व्हायला लागले. इथेच किती 3 नंबर रूम आहे ना. भेटले पाहिजे फक्त. चल जाऊया. काय वाटतंय तुला. भेटतील. नाही भेटले पाहिजेत कारण आम्ही किती 2012चे विनर होते ना. 2012. एक फरमाईश आपली फक्त झाली पाहिजे. आणि जे ऑडिशनला जे सॉन्ग राहिलेलं ना तुम ही हो ते सॉन्ग बघूया. भेटले पाहिजेत फक्त. ये दीपक है मान के, ये दीपक है सम्मान के. ये दीपक है नेम के, ये दीपक है प्रेम के. आता थोड्याच वेळात आहे ना कार्यक्रम चालू होणार आहे. लाईव्ह सिंगिंग शो आहे. पवनदीप आणि अरुणिता
दोघांचा, फेमस इंडियन आयडल. सो खूप मजा येणार आहे. आणि आम्ही कोकणचे कोहिनूर बघायला आहे. हाय राणे. हे तुझं गाव कुठचं रे? राजापुरी राजा राजापूरचं आहे. सगळं मागे पब्लिक आहे. आम्ही थोडं पुढे येऊन बसलो आहे. थोड्याच वेळा त्यांना शो चालू होईल. आम्ही गेलो तो भेटायला, पण ना भेटू दिलं नाही. फोटो काढला. हां फोटो काढला, पण ग्रुपमध्ये फोटो काढला, सेल्फीवर नाही काढायला भेटली. आणि तो जर एकटा असता ना तर भेटला असतं ना भेटायला, मस्त स्माईल वगैरे देत होता. पण त्यासोबत काही ग्रुप वगैरे होता, त्यापेक्षा घेतली का? नाही. आणि कसं त्याचे थोडं रियाज वगैरे चालू होता. आता त्यांना शो करायचे आहे थोडे. सो बघायलाच आता तुम्ही. चला कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. बने रहिए हम सबके साथ, मैं कोशिश करती हूँ।
ये ज़मीं चुप है, आसमां चुप है, जेवणाची लाईन लागली आहे. लाईनीमध्ये आता जेवण घ्यायचं आहे, पोटपूजा करायची आहे. पवनदीपचा एक नंबर आवाज आहे. अरे विकी, अरे पवनदीपचा आवाज एक नंबर. विषय नाही भेटतात जबरदस्त आवाज. दुसरं पण गरज. आता दोघांचं बघायचं एकत्र. जेवणाची वेळ आली आहे, जेवून घेऊया पटापट आणि आतमध्ये जाऊ परत. सगळेजण सेल्फी काढतात, फोटो काढतात त्यांच्याबरोबर. पण आपल्याला काय बाईट नाही देऊ शकत. एक बाईट घ्यायची होती. आम्हाला जाऊन दोघांशी पण फोटो काढायचा होता दोघांबरोबर. सो फोटो काढला फायनली. एक बाईट घेण्यासाठी मी ट्राय करत होतो, पण बाईट नाही सांगितलं त्यांनी. सो ठीक आहे, पण खूप छान वाटलं. आणि पूर्ण पवनदीपने आहे ना पूर्ण माहोल क्रिएट केलेला. जबरदस्त आवाज तर एक नंबर आहे. आणि तो तबला वगैरे मस्त होता ना विकी. माणूस म्हणून त्याला कुठल्याच गोष्टीचा गर्व नाही, कलाकार म्हणून. खरोखर पहिला कसा कलाकार भेटला, एकदम साधा आणि सरळ. अरे तुम्ही गेलात कुठल्याच गोष्टीचा माझ नाही. स्माईल देतच असतो. मस्त हात मिळवतो व्यवस्थित, नमस्कार वगैरे व्यवस्थित आहे, एकदम परफेक्ट कलाकार. मस्त मजा आली, मस्त. आणि आता भरपूर जणांनी नंबर लावले, लाईन लावली तिकडे फोटो काढायला दोघांची पण. मस्त शो एक नंबर केला. चला आता निघायचं आहे घरी, लेट झाला आहे, 10 वाजून गेलेत. आता इथून जायचं आहे CSTला, त्यानंतर मग डोंबिवली. ओके आलास, फोटो काढला काय? लाईन लगाय ना तुम लोग? लाईन लगाय ना? नाही ना. भेटला फोटो काढला काय? कॉपी भेटली? कॉपी अरे फाटते के फोन में ए बोला की 150 लगेगा उसका, कल कॉपी चाहिए तो. वीडियो बना रहा है. हाँ वाटर पिलाऊंगा भाई, बोल. वो सब नाही. आता सगळेच इकडे खालती गेलेत फोटो काढायला. इथे खालती आहे, आतमध्ये चेंजिंग रूम आहे त्या साईडला, आहे की नाही? तू काढला अपडेट करत असतो काय? तू दिसणार आता आहे ना तू काय आपल्या चॅनलवरती. तुझा हे कुठं आहे, फोटो कुठं आहे दाखव. त्याच्याकडे आहे ना, सर्व हाटेकडे आहे. कोणाकडे? म्हणजे का मोबाईलवरती काय. सो फायनली आलो आहे घरी, डोंबिवलीला आलो आहे. आणि लेट पण झाला भरपूर.
आणि पाऊस पण खूप मोठा आलेला, तर त्यामुळे काही शूट नाही केला आणि आलो. आता तरी 12:30 वाजून गेले आणि शो तर तुम्ही बघितला असाल, एक नंबरच झाला आणि खूप एन्जॉय केलेला सगळ्यांनीच आणि फोटो पण काढला मी, सेल्फी काढायचा होता. सो खूप छान वाटलं भेटून आणि खरंच मी जेव्हा इंडियन आयडल चालू झालेलं ना तिथपासून मी जेव्हा परफॉर्म करायला यायचं त्या टायमिंगपासून मी बघायचं आणि खास करून पवनदीपचं मी जास्त परफॉर्मन्स. सो एक नंबर आवाज तर एक नंबर आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनाच माहिती आहे आवाज काय आहे तो. तर चला आलेलो आहे घरी. तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.